जेव्हा शासनाचा उद्देश फक्त सत्ता टिकवणं नसून लोकांच्या सुरक्षिततेची हमी देणं असतं, तेव्हा जन्म होतो सुशासनाचा। आज महाराष्ट्रात देवाभाऊ सरकारने ही जबाबदारी हृदयाशी धरून नवी उंची गाठली आहे। कायद्याच्या रक्षणासाठी झिरो टॉलरन्स धोरण, गुन्हेगारांना कायद्याच्या चौकटीत आणणारे तातडीचे निर्णय, सायबर क्राईम पासून ते संघटित गुन्ह्यांपर्यंत कारवाईला वेग, न्यायाला दिशा, महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य, 24/7 हेल्पलाईन, जलद प्रतिसाद पथके आणि प्रत्येक नागरिकाला कायद्याचा समान आधार, स्मार्ट पोलीस स्टेशन, सीसीटीव्हीचे जाळे आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर, या सगळ्या गोष्टी आज पूर्ण होत आहेत। देवाभाऊ सरकारने कायदा व सुव्यवस्थेसाठी केलेली एक आणखी ठळक बाब म्हणजे महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या गुन्ह्यांमध्ये आरोपपत्र 60 दिवसात दाखल, जे 2024 मध्ये 94% तर 2025 मध्ये जवळपास 99% पोहोचले आहेत। कारण सुरक्षित महाराष्ट्र हे फक्त स्वप्न नाही, तर देवाभाऊ सरकारची वचनबद्धता आहे। हे फक्त प्रकल्प नाही, हे आहे देवाभाऊंच्या राज्यातील सुशासन। कायदा आणि सुव्यवस्था हा केवळ अध्याय नसून हे आहे शासनाची पायाभूत रचना। कारण देवाभाऊ सरकार आहे कायदा, सुव्यवस्था आणि सुशासनाच्या मार्गावर।